कैलाश के कैलाश के वासी नमो वार वार हूँ आयो शरण तिहारी प्रभु तार तार कैलाश के निवास नमो वार वार हो नमो वार वार हो आयो शरण तिहारी प्रभु दार दार हो. बघा तुमच्या गावचा उत्सव आहे. एकदा विसरून जा स्वतःला. बजा सगळे सगळे आनंद घ्या. पायाच्या मुंग्या निघून जात्या. जय भोलेनाथ. अरे विजय भाऊ सगळे उभारा. पंकज राजे हा चलो मौज करो. जय भोलेनाथ. सगळे सगळे उभा राहू नका नुसते. अरे खेळा. श्री राधे भोलेनाथ. किती सांगू बोलो जटाशंकर भगवान की. बसा मग. आता सगळेच बसलेत ऐकत. उद्या नाहीतरी शेवटच आहे. बघा उद्याच्या कथेमध्ये आपल्याला 12 ज्योतिर्लिंग ऐकायचे. ठीक आहे. ती झालेला आहे का. विप्रचित्ती नावाचा एक पोरगा आहे. त्याचा मुलगा दंभ आहे. जितेंद्रिय आहे. विष्णूचा परम भक्त संतान त्याला होत नाही. शुक्राचार्याला गुरु केलं. कृष्ण मंत्राचा जप केला. पुष्कर तीर्थावर गेला. 1,00,000 वर्षापर्यंत जप केला. किती वर्ष? 1,00,000 वर्षापर्यंत जप केला.
आणि तेव्हा त्याच्या मस्तकातून एक जाज्वल्य रूप असं तेज निघालं, सर्वत्र पसरलं. ते अतिशय उग्र होतं. देवदेवतांना भेटून ब्रह्मदेवाकडे ते गेलं, विष्णूच्या भेटीला गेलं. विष्णूला त्यानं मोठ्या भक्तिभावानं नमस्कार केला. लक्ष्मीकांता, असह्य तेजानं आम्ही भयभीत झालो देवा दीनबंधो, हे काय करायचं सांगा. तर देवाने सांगितलं, याच्यातून जे बाळ जन्माला येणार आहे ते शंखचूड नावाचं असेल. मग शंखचूडाचा जन्म झाला. अत्यंत मोठ्या थाटात शंखचूडाचा जन्म त्या ठिकाणी साजरा केला गेला. पितृग्रही शुक्ल पक्षाच्या चंद्राप्रमाणे वाढणाऱ्या त्या शंखचूडाचा विवाह जैगिशव्य नावाचे ऋषी आणि त्या जैगिशव्य नावाच्या ऋषीच्या उपदेशानं पुष्कर तीर्थावर गेल्याच्या नंतर धर्मध्वजाची पोरगी, तिचं नाव तुळशी, नंदू तू रोज आणतो ना ती तुळशी, त्या तुळशी सोबत लग्न लावायचं ठरलं. आता शंखचूड तुळशी तपश्चर्या करीत होती, तिथे गेली आणि शंखचूडानं त्याला सांगितलं, मी असा आहे, फलाना आहे, विस्ताना आहे. पण गांधर्व पद्धतीनं लग्न करायचा ब्रह्मदेवाचा आदेश त्या ठिकाणी पूर्ण झाला. शंखचूडाचा राज्याभिषेक झाला आणि त्याच्यानंतर शंखचूडाच्या सोबत लढाई झाली. शंखचूडाचा वध, 100 वर्षापर्यंत महादेवासोबत युद्ध केल्याच्या नंतर शंखचूडाला भगवान शिवानं संपवलं. आता हे संपवत असताना तुळशीचा जो पतिव्रत्य भंग केला तो असा आहे, वृद्ध ब्राह्मणाचा वेश घेऊन भगवान विष्णू शंखचूडाच्या कवचाचं हरणन करतात आणि शंखचूडाच्या कवचाचं हरण करताना इसादकर बाबा शंखचूडाचं रूप घेऊन ते तुळशीकडे जातात. राजप्रसादातली वाद्य वाजू लागतात. वाद्य वाजल्याच्या नंतर कोडदे पाटील अत्यंत थाटामध्ये, सर्वत्र सेवक वर्गामध्ये एकच गडबड उठते, राजे आले, राजे आले, राजे आले, राजे आले, राजे आले. अत्यंत गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये तुताऱ्या वाजू लागतात, नगारे वाजू लागतात. शंखचूडाचा पराक्रम पाहण्यासाठी नगरातली सगळी लोक एकत्रित येतात. तुळशी नावाची तिची राणी त्याला वाकून नमस्कार करते. कोणाला? शंखचूडाला. आज पण आता तो शंखचूड नाही, विष्णू आहे आणि तो विष्णू तिला फसवतो. ज्या वेळेला फसवतो तिच्या लक्षात येतं, एकांतामध्ये झालेल्या स्पर्शानं तिच्या लक्षात येईल, हा स्पर्श माझ्या नवऱ्याचा नाही. हातात पाणी घेते, कोण आहेस तू? अत्यंत शूद्र हृदयाचा आहेस तू. रागाच्या भरामध्ये त्याला शाप देते, तू दगडाच्या काळजाचा असल्यामुळे तू दगड होशील. भगवान विष्णू परमात्मा प्रगट होतात, म्हणतात, अगं तू आयुष्यभर तप ज्याच्यासाठी केलंय ना, त्या तपाचाच परिणाम आहे हा. आता हे शरीर तू विसर्जित कर. नदीच्या रूपानंही या शरीरामध्ये, नीट आहे का? ती नदीचं नाव शशीभाऊ, ती गंडकी नाव आहे. काय नाव आहे? गंडकी. त्या गंडकी नदीमध्ये जे दगड भेटतात ना, त्याला शाळीग्राम म्हणतात. हे कुठं ऐक, तुम्हाला गंडकी नदी कुठं ऐकायला मिळते माहिती आहे? ख्याता गया. बस तेवढाच आपला संबंध आहे. पुन्हा अगं आई, विष्णू भगवान म्हणले आपल्या दोघांच्या हिताचं आहे. हे भद्रे, तू ज्याच्यासाठी तप केलं होतंस, आता ह्या शरीराचा त्याग कर, दिव्य शरीर धारण कर, लक्ष्मी होऊन अनेक काळापर्यंत सौख्य भोग. तू ही टाकून दिलेली जी कुडी आहे, हे जे शरीर आहे, हे नदी होऊन वाहू लागेल, गंडकी नावानं ते प्रसिद्ध होईल. हे तुळशी, तू वृक्ष रूपाच्या जन्माला येशील आणि तुझ्या पानानं माझी पूजा होईल. हा श्रीहरी जो आहे, भगवान शंकरानं सांगितलं, हा दगड होईल आणि याची पूजा, शाळीग्रामाची पूजा तुळशीनं होईल. आणि त्याच्यानंतर अंधकासुराची उत्पत्ती सांगितली आहे. अंधकासुराचा वध अंधकासुरानं केलेला. आता ऐका शशीभाऊ, अंधकासूर एक असा असुर आहे, त्यानं तपश्चर्या केली. वरदान काय मागितलं माहित आहे? माझ्या आईच्या बद्दल माझ्या मनात जेव्हा पाप येईल, वाईट विचार येईल, वासना येईल, त्या दिवशी तुम्ही मला मागा. ऐका, कुणाच्या डोक्यात येईल?
पण देवाची खासियत असे किती किचकट वरदान देतो आणि तशी परिस्थिती तयार करतो म्हणजे करतोच. दात आहेत तर चेने चेने नाहीत आणि चेने आहेत तर तुम्ही बघा. जेव्हा खायला दात असते तेव्हा माणसं खात नाही आणि म्हातारपणी म्हणते शेप खा शेप. त्याला कापून द्या म्हणलं तर कापून बी देत नाही, तसाच खा. ती काय नुसतेच होट फिरत आहे त्याच्या. अरे शेप कसा कापाव. त्याच्यानंतर हिरण्याक्षाची आणि हिरण्य कश्यपूची कथा येते. ही कथा मी तुम्हाला भागवतात सांगितलेली आहे. त्याच्यामुळं या भानगडीत न पडता कामांध झालेला अंधक मंत्र्याने त्याला सांगितलं की शंकराच्या शेजारी एक पार्वती आहे, अत्यंत सुंदर दिसणारी स्त्री आहे. त्यानं सांगितलं मंत्र्याला जा तिला ती मागून आणा. पण मागून आणल्याच्या नंतर भगवान शंकराच्या दूतांनी सांगितलं तू काही झालं तरी. त्याच्या दूताला त्यांनी मारून पाठवलं. त्याच्यानंतर भगवंतानं एक व्रत धारण केलं, त्याचं नाव आहे पाशुपत व्रत. बरोबर आहे. आणि पाशुपत व्रताच्या ताकदीनं अंधकासुराला मारलं. एकदा प्रेमानं सगळेजण जय जयकार करा. नमः पार्वती पतये शिव हर 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 महादेव. त्याच्यानंतर भगवान शंकराची 1000 नावं शास्त्रात सांगितली. किती सांगू? एवढे 1000 नावं जर सांगितले तर पुढच्या वर्षीचे अजून 7 दिवस लागतील. पण ते काय होत नाही. आता फक्त नाव आहे का थोडेसे सांगतो. माझ्या माग माग म्हणा, जमते का बघा. ओम नमस्ते देवेशाय सुरासुर नमस्कृत्याय भूतभव्य महादेवाय हरित पिंगलोचनाय बलाय बुद्धिरूपेण त्रैलोक्य प्रभवे ईश्वराय हराय हरनेत्राय युगांतकरणाय अनलाय सगळे म्हणा गणेशाय लोकपालाय महाभुजाय महाहस्ताय शूलिने महादृष्टिने कालाय महेश्वराय अव्ययाय कालरूपिणे नीलग्रीवाय महोदराय गणाध्यक्षाय यात्र सुव्रताय ब्रह्मचारिणे वेदांतगाय तपोन्तगाय पशुपतये व्यंगाय शूलपानये वृषकेतवे हरये जटिने शिखंडिने लकुटिने महायशसे भूतेश्वराय ग्रहावासिने वीणापणवतालवते अमराय दर्शनाय बालसूर्यनिभाय श्मशान निवासिने भगवते उमापतये अरिंदमाय. सांगू का 1000 आहे. असं डोकं गुंग होते माणसाचं. आता एवढं म्हणलं तर तुम्ही नवऱ्याचं नाव मात्र इतकं घेते. आता का महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून. महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून महादेवाचं नाव घेते. तुमचा मान राखो. अरे बाप. एका आजीला तिची नात म्हणली अगं आजी तू बी घेत जा का नाव, आमची आईच घेती पुन्हा पुन्हा. त्याची आजी म्हणली महादेवाच्या देवळात तुपाची आरती, आजोबा गेले वरती मी राहिले खालती. नातवासाठी आजी आजोबा काही करते भाऊ.
आमच्या गावात एका वयस्कर आजोबा आहेत, ते आजी नाव घ्यायला लागली. मी तिथं बसलेलो होतो. ती म्हणले, आजी नुसतं एवढीच म्हणली, चांदीच्या तपकात गुलाबाच्या कळ्या. थोर ते म्हातार म्हणला, पुढे सारखा. मला म्हणलं का आपलं नाव घ्यायचं. मी म्हणलं आपलं का तुझं? लोकांना बोलायचं कळलं ना. नवीन जे आहेत ना, नवीन लग्न झालेले आबा बाबा एकमेकाला बघा ना तुम्ही बोलायचं. पिल्लू बघ बरं. आई आता चला, आता उद्या शेवट आहे. मग आज एक दोन प्रश्न विचारतो, तेवढे सांगा बा. आता जमतेत का बघा. पार्वतीच्या मैत्रिणी पार्वतीला म्हणल्या, चांगलेत का ग भाऊजी? तुम्ही सांगा, तुमचा आमचा प्रपंच चांगला आहे का देवाचा चांगला आहे? देवाचा. बर, एक तरी माऊली आहे का इथे बसलेली जिचा नवरा दिवसभर टावेलवरच फिरतो गावात? नाही ना. महादेव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठी काळा लावण्य सुंदर आहे ना. व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी. कुणाचं चांगलं सांगा, आपलं का त्यांचं? अरे आपलं चांगलं आहे. हो. पार्वती म्हणली, मला लग्न केलं फक्त दोनच फायदे झाले. आमच्या पासली लाईट एक जात नाही का वा, कारण डोक्यावर चंद्र आहे ना मालकाचा. चंद्र आहे बस बस रे. बसा बसा, 2 मिनिट बसा. चला लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. काय विषय चालला आपला? आणि ते म्हणले आणखीन एक गोष्ट झाली बरं का, लग्न झाल्यापासून महादेवाच्या सोबत फक्त पाण्याची टंचाई नाही कधीच. वाटतं तवा तांब्या लावायचा आडवा. अतिशय लक्ष देऊन ऐका, 5 मिनिट फक्त कथा आहे. अजून मी काय आता सोडीत नाही. छान. आता त्याच्यानंतर तृतीय शतरुद्र संहिता सुरू होते. त्याच्यात भगवान शंकराचे 5 अवतार सांगितले. वंदे महानंदम अनंतलीलम महेश्वरम सर्वविभू महांतम गौरीप्रियम कार्तिक विघ्नराजम समुद्भवम शंकरम आदिदेवम. मी आदिदेव असणाऱ्या शंकराला नमस्कार करतो. महा आनंदमय असणाऱ्या देवाला नमस्कार करतो. 19व्या कल्पामध्ये, नीट आहे का सगळ्या? कळू नाही कळू कानात जाऊ दे. 19व्या कल्पामध्ये श्वेतलोहित नावाचा कल्प होता. त्यात शिवशंकरानं एक अवतार घेतला होता. त्या अवताराचं नाव आहे सद्योजात. काय नाव आहे? सद्योजात. हा पहिला अवतार आहे. या कल्पामध्ये ब्रह्मदेव परब्रह्माचं ध्यान करत होते. त्यावेळेला त्यांचा रंग पांढरा होता. तापलेल्या लोखंडाप्रमाणे लाल रंगाचा शेंडीवाला एक मुलगा जन्माला आला. त्याला पाहून मनातल्या मनात ब्रह्मदेव विचार करायला लागले, ही कोण असेल? तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हा आत्ताच झालेला अवतार आहे, म्हणून त्याचं नाव सद्योजात ठेवलं होतं. बरोबर आहे. तेव्हा त्यांना खूप आनंद वाटला. त्यांनी त्यांचं चिंतन केलं. इतक्यात तिथं 4 नवीन छोटी छोटी मुलं जन्माला आली. एक सुनंद म्हणा, एक सुनंद म्हणा, दुसरा नंदन, तिसरा विश्वनंद आणि चौथा उपनंद म्हणा. सांगा पहिल्यापासून. वापस एकदा नाव सांगतो. शशीभाऊ बघा, जमते का बघा. ए भाऊ, पहिला सुनंद, नंदन, विश्वनंद, उपनंद म्हणा. सगळं नंद नंदत काय म्हणा दिसत.
म्हणा सुनंद, नंदन, विश्वनंद, उपनंदन. सांगा चौथं उपनंदन. दुसरं पहिलं जमलं. चला आता जातो. आता पुढे जाऊ. बरोबर. 4 मुलं त्या ठिकाणी जन्माला आली. सद्योजात नावाचा अवतार हा पहिला आहे. दुसरा अवतार आहे वामदेव नावाचा. 20व्या कल्पामध्ये रक्तकल्प नावाचा. आपण नाही का म्हणत ईसात कर बाबा. श्वेत वाराह कल्पे वैवस्वत मनमंतरी. म्हणा म्हणा तुम्ही म्हणा. भरतवर्षे भरतखंडे जम्बूद्वीपे दंडाकार. तसं आहे रे. त्याच्यात 20वा जो कल्प आहे ना, या कल्पामध्ये ब्रह्मदेव लाल रंगाचे झाले होते. पुत्रप्राप्तीच्या इच्छेनं ध्यानाला बसलेले असताना त्यांना पुत्रप्राप्ती झाली. त्याचा वर्ण लाल होता, वस्त्र लाल होते, गळ्यात लाल रंगाची माळ होती, डोळे लाल होते, त्याच्या अंगावरचे अलंकार लाल होते. आणि या सगळ्याचं नाव, त्या बाळाचं नाव वामदेव ठेवण्यात आलं. तिसरा जो अवतार झाला त्याचं नाव आहे तत्पुरुष. काय नाव आहे म्हणा. ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्. आता तुम्हाला काल मी महामृत्युंजयाचा जप म्हणून घेतला 2 दिवसापूर्वी, पण तुम्हाला त्या रिदम मध्ये म्हणला तरच येते लक्षात. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम्. चुकीचा उच्चार झाला नाही पाहिजे. मंत्र चळे थोडा, धडच होय वेडा. चुकीचा मंत्र करायचा, मग आपल्याला येत नाही तर नाही करायचा. ज्या वेळेला जालंधराला मारायचं होतं ना, ओम नमः शंकराय कुरु कुरु स्वाहा. प्रत्येकाचे मंत्र वेगळे आहेत महाराज. त्याला बीज मंत्र लावा लागतो. त्याला ते इतकं सोपं आहे का? म्हणून मग बाकीच्याला कुणाला काही जमत नसलं तर त्यांच्यासाठी एक उघडा मंत्र आहे आमच्या वारकरी संप्रदायात. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम. हे सगळ्याला येतं म्हणता म्हणा. आमचे ईसातकर महाराज काय म्हणते, सातारकराच्या चाली म्हणते. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. हाँ जय 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 राम कृष्ण. जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. हाँ जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हाँ जय जय राम कृष्ण. जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. हरि जय जय राम कृष्ण. माऊली महावैष्णव. जय जय राम. जय जय जय. अरे हा एक अत्यंत मोठा आवाज होता. शशीभाऊ हे जेव्हा कीर्तन कथेत बोलायचे ना, माझ्या घरावरती एक पेंडूल आहे. इकडनं तिकडं फिरत. वरी किती वाजले त्याला काय माहित. ऐकताय ना तुम्ही. मग आपलंही हे पेंडूल इकडनं तिकडं फिरत. वरी किती वाजले, कधी जायचं परत, नाही का, हे कळायला पाहिजे. श्रीमंत परमार्थ केला महाराज. श्रीमंत भिकार जोड परमार्थ ऐश्वर्याचा. बाबा अहंकार निशिघन दाट. गुरु वचने फुटले पहाड. माता भक्ती भेटली बळवंत. तिने मार्ग दाविला. तिने मार्ग दाविला. तिने मार्ग दाविला. तिने मार्ग दाविला. चोखट गाय. हरे रामा गोविंदा वासुदेवा.
हरि राम गोविंद अनुहात वाजती टाळ अनुहात वाजती टाळ अनुक्षिराची तरसाळ अनुक्षिराची तरसाळ अनुभव तन्मय सकळ अनुभव तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुका नर हरि राम गोविंद वासुदेवा नर हरि गोविंद वासुदेवा नर हरि घुळघुळा वाजती टाळ घोळघोळा वाजती याला 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 बाबा महाराज साकार करतात. किती गोड चाल लावली महाराज. गावा आत बाहेर हिंद आय गावा आत बाहेर आ देव देवीची केलीची पळे देवदेवीची केलीची मळे चरण नसता वाजे धुमाळे चरण नसता वाजे धुमाळे ज्ञान देवाची ज्ञान देवाची ज्ञान देवाची कांती सावडी ज्ञान देवाची कांती सावडी कैसा वासुदेव बोलतो बोल वासुदेव बोलतो वासुदेव बोलतो याला पुरुषाचा चौथा अवतार आहे अघोर नावाचा. आणि पाचवा अवतार आहे ईशान. मना पहिल्यापासून कोणते कोणते सांगितले. पहिला सद्योजात, दुसरा वामदेव, तिसरा तत्पुरुष, चौथा अघोर आणि पाचवा ईशान. परत म्हणा सद्योजात, वामदेव, तत्पुरुष, अघोर, ईशान हे पाच अवतार सांगितले. त्याच्यानंतर शर्व म्हणा भव, रुद्र, उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव हे त्याच्या 8 मूर्त्या सांगितल्या. या 8 मूर्तीच्या माध्यमाने पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश, क्षेत्रज्ञ, सूर्य, चंद्रमा हे सगळे अधिष्ठित आहे असं शास्त्रामध्ये वर्णन केलंय. त्याच्यानंतर अर्धनारी नटेश्वराचं रूप त्या ठिकाणी घेतलंय आणि ते वर्णन आणि उद्याच्याला धावत्या वेगामध्ये उद्याची कथा उद्याची कथा 1 वाजता चालू होईल, बंद झाल्यावर संपेल. कळसाची पंगत, तिरुपती फ्रूट कंपनी, महेशरावजी, नारायणरावजी, श्रीराम वार, अर्धापूर. माणसं अर्धापूरचे पण पूर आल्यासारखा पैसा देतात. वाजवा त्यांच्यासाठी मोकळ्या म्हणा टाळ्या. हे बघा कुणाचा हरपलंय ते पायातलं काहीतरी बिछवे चांदीचे आले ते. बघा इकडे लक्ष द्या. दादा दादा परभणीवाले तुम्ही एकदा या वर व्यासपीठावर 2-4 जण तुम्ही आलात ना, चला या.
परभणीची आलेली मंडळी बी या. आणि एकदा एक मिनिट आई आपल्याला आज कोणाचा कळस बसवला आपण? माऊलीचा कळस बसवला ना. अच्छा मोकळ्या मनानं या गावातल्या सगळ्या लेकी कोण कोण आहेत हात वर करा बरं. लेकी बहिणी वा वा पाया पडतो सगळ्यांच्या व्यासपीठावरून. सगळ्यांना साष्टांग दंड होतो. वा खूप आनंद घेतला. भुज चार चतुर्भुज दशभुज के सोहे तीनों रूप निरखता त्रिभुवन जन बोधे ओम नमः शिवाय अक्षमावेश शिधारे ओम नमः शिवाय श्वेतांबर पीतांबर व्यासांबर वंदे सनकादिक ब्रह्मादिक भूतानल जगत्रिशूलधरता जगकर्ता जगहरता जगसंहार करता